नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला 40 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करायचे आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, उंची जी आहे ती आपल्या ब्लाऊजची आपण घेतलेली आहे 14 इंच आणि 1 इंच मार्जिनसाठी. अशा पद्धतीने संपूर्ण उंची जी आहे ती आपण घेतलेली आहे 15 इंच, म्हणजे 14 इंच मूळ उंची आहे आणि प्लस करून 1 इंच म्हणजे 15 इंच उंची. तर अशा पद्धतीने हा जो बॉक्स आहे तो मी काढून घेतला आणि खालती जे आहे ते 1 इंच एक्स्ट्रा ठेवलं. शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. मोंढा घेतलेला आहे मी 5.25 इंच. शोल्डर आपलं मोंढ्याजवळ मोजून बघायचं आहे, जेवढं शोल्डर आहे तेवढं मोंढा आहे का 5.5 इंच. तर बरोबर भरलं, सरळ रेष मारून घेतली. छातीचा चौथा आहे आपला 10, म्हणजे 40ची छाती आहे. तर 4 10 40, म्हणजे चौथा भाग येतो 10 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. 1.5 इंचाचा आपण लगेच मोंढाही टाकून घेतला आणि मोंढ्याला आपल्याला शेपही लगेचच देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पाठीमागचा जो भाग आहे तो आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट साईडचा मोंढा टाकायचा आहे, तो 1.25 इंचाचा. हे बघा, मी फ्रंट साईडचा सुद्धा मोंढ्याला शेप देऊन घेतलेला आहे 1.25 इंचाच्या मोंढ्याला. अशा पद्धतीने थोडंसं मोंढ्यामध्ये खाली जायचं आहे. तर हा झाला आपला मोंढा. आता आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे आपल्या आवडीनुसार. तर मी शोल्डर जे आहे ते 2.25 इंच घेणार आहे आणि अर्धा इंच मार्जिनसाठी, म्हणजे संपूर्ण शोल्डर जे आहे ते आपलं 3.25 इंच आलेलं आहे आणि 2.25 इंचाची गळा रुंदी. अशा पद्धतीने गळा उंची जी आहे ती घेतलेली आहे मी 6.25 इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच. आता आपण जो आहे पुढील भाग तयार करतो आहे कटोरीचा. तर कटोरी ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला गोलच गळा घ्यायचा आहे. हा झाला कटोरी ब्लाऊजचा जो पुढील गळा आहे तो तयार झाला. आता आपल्याला योकपट्टीचं माप टाकायचं आहे. 2.5 इंचावर मी योकपट्टी टाकून घेतली. योकपट्टीची सरळ रेष मारून घेतली. 1.5 इंचाने योकपट्टी वरती उचलून घेतली. 2.25 इंचावर पॉईंट देऊन योकपट्टीला जो शेप आहे तो मी देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला छातीचा जो पॉईंट आहे तो काढायचा आहे. तर आपली संपूर्ण घडी जी आहे ती भरलेली आहे आता 12 इंच. 10 मध्ये 2 इंच प्लस करून संपूर्ण घडी आपली भरलेली आहे 12 इंच. 12च्या निम्मा आलेला आहे 6 इंच. तर 6 मध्ये मी अर्धा इंच प्लस करून घेतलेला आहे. 6.5 इंचावर छातीचा पॉईंट दिला. 1.5 इंच इथं गळा उंची दिली आणि 2.5 इंचावर आपण मोंढ्यापासून एक पॉईंट देऊन आणि कटोरीला शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ही जी आहे आपली कटोरी ब्लाऊजची जी संपूर्ण मार्किंग आहे ती तयार झालेली आहे. आता योकपट्टीमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर योकपट्टीमध्ये 1.5 इंच आपल्याला का वाढवायचा आहे, तर जो पुढील भाग आहे, जो ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस तो भाग आहे पुढील तो कमी जास्त होऊ नये म्हणून आपल्याला योकपट्टीमध्ये 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे. तर चला आता आपण जो आपलं मार्किंग झालेलं आहे त्याची आपण संपूर्ण जी कटिंग आहे ती करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही जी आहे मी संपूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. कटोरी वगैरे कटिंग केली, योकपट्टीही कटिंग केली, 1.25 इंचाचा मोंडाही कट करून घेतलेला आहे आणि आपलं मागील भागामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तेही आपण कटिंग करून घेतलं. तर अशा पद्धतीने संपूर्ण कटिंग झाली. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 5.5 इंच, रुंदी घेतलेली आहे 2.5, वरतून घेतलेली आहे 2.25. अशा पद्धतीने सरळ रेष मारून आणि जो पण तुम्हाला गळा आवडेल त्या गळ्याचा तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे. मी पानगळा घेतलेला आहे. पाठीमागचा जो टक्स आहे आडवा आहे 4.5 इंच. उभा जो आहे मी घेणार आहे 5 इंच, कारण आवडीनुसार घ्यायचा आहे उभा टक्स. तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला टक्स झालेला आहे. तर आता आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. तर वाढीव कटोरी हे बघा, आपल्याला एक पेपर घ्यायचा, त्याच्यावर आपली कटोरी जी आहे ती आखून घ्यायची आहे, हलवून थोडी पण नाही द्यायची. अशा पद्धतीने ही जी कटोरी आहे मी संपूर्ण आखून घेतलेली आहे. आता आपल्याला किती इंचांनी वाढवायचं आहे, तर मी 1.25 इंचांनी वाढवणार आहे. दोन्ही साईडनं 1.25 इंच घेणार आहे. तर बघू शकता 1.25 इंच जर आपण घेतलं तर आपली संपूर्ण जी कटोरी आहे ती 10 इंचाची भरणार आहे. तर 10 इंचाची भरल्यावर 10च्या निम्मे आपलं 5 इंच येते, म्हणजे कटोरीचा जो पॉईंट आहे तो बरोबर 5 इंच आला. वरती 1 इंच आणि त्या रेषेच्या खाली आपल्याला 1.5 इंच. तर अशा पद्धतीने
हा संपूर्ण टक्स आहे तो कटोरीचा जो झालेला आहे आणि तो 2.5 ह्या 1.5ला आणि तो 2.5 ह्या 1.5ला जॉईन करून घ्यायचा. इथून 1/2 इंच आणि इथून 1/2 इंच आणि ही जी आहे तिरकी रेष मारून घ्यायची आणि तुमच्या कटोरीला तुमच्या आवडीनुसार जेवढा गोल शेप देता येईल तेवढा गोल शेप तुम्हाला द्यायचा आहे. तर मी हे बघा अशा पद्धतीने हा जो आहे आपल्या कटोरीला शेप संपूर्ण देऊन घेतलेला आहे. 40 साईजची कटोरी आपली तयार झालेली आहे. आता आपण ह्याची कटिंग करून घेणार आहोत. तर संपूर्ण जी कटोरी आपली जी आहे त्या कटिंग झाल्यानंतर आपल्याला तिला जो आहे उभा टक्स आणि आडवा टक्स किती घ्यायचा आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तर हे बघा उभा जो टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंचाचा आणि आडवा टक्स आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा. ते बघा उभा घेतला मी 2.5 आणि आडवा घेतलेला आहे 1.5 इंच. तर आणि तिरकी रेष अशी मारून घ्यायची आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही पाहू शकता तुमची कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट आणि शेपही छान आलेला आहे. म्हणजे समोरील जो पार्ट आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही आपले तयार झाले. आता आपल्याला जी बाही आहे ती कटिंग करायची आहे. तर बाहीची उंची आहे ती आपल्या 5.5 म्हणजे 4.5 इंचाची बाही आहे. 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण का अस्तरच्या ब्लाऊजची आपण कटिंग केलेली आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. 7 इंचाचा दंडघेर 2 इंच मार्जिनसाठी कॅप हाईट घेतलेली आहे मी 2.5 इंच. तर अशा पद्धतीने संपूर्ण जी आहे आपली बाहीची मार्किंग आपण करून घेतली आहे बघा. आणि इथून 1 इंचावर पॉईंट देऊन तुमच्या बाहीला जो शेप आहे तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे. शेप मात्र आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे. शेप अजिबात असा वाकडा तिकडा नाही आला पाहिजे, व्यवस्थित आला पाहिजे. तर हा जो आहे आपला व्हिडिओ आहे संपूर्ण कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगचा तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला ब्लाऊजविषयी तुम्हाला काही माहिती विचारायची असली ती तुम्ही मला विचारू शकता. ते बघा ही बाहीची सुद्धा आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे. आता जी खोल बाजू आहे बाहीची तीही आपण लगेचच कटिंग करून घेणार आहोत. तर आता हे जे माप आहे कटोरीचं बॅक साईड, फ्रंट साईड आणि बाही कटिंग हे संपूर्ण आपली कटिंग जी आहे ती झालेली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. आवडला असेल तर मला व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.